श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुवारी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी। या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात। असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते, प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 1:19 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1:37 समाप्त होईल। आणि अजा एकादशी व्रताचं पारण वेळ हे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7:49 पासून ते 8:40 पर्यंत असणार आहे। अजा एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो। असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते। हे व्रत संपत्ती, सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते। असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमावलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळवू शकतो, मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते। अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचेत आणि म्हणूनच आपल्याला 1 रुपयाचं नाणं फक्त इथे ठेवायचं आहे। हे नाणं इथे ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे। पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे। त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची। धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरी विष्णूंना एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे। हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं। असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्रीहरी विष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजा एकादशीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायचे। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे लागणार आहे, कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण पैशापासून काही उपाय हे केले जातात त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आता ह्या 1 रुपयाच्या नाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आणि त्यानंतर संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं। देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं। हे नाणं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू चालीसाचं पठण करायचे। तसंच आपल्याला 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे।
ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपाही होत असते. आता ह्या सेवा केल्यामुळे हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं. आता हे अभिमंत्रित नाणं जे आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णूंच्या मूर्तीसमोर अर्पण करायचं. आता तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळ कृपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात, तर त्यांच्या चरणावर अर्पण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. आपल्या मनामध्ये आपली जी इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आणि ती इच्छा बोलून आपल्याला ते तुळशीचं पत्रसुद्धा जे 1 रुपयाचं आपण नाणं श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण केले त्यावर आपल्याला हे 1 तुळशीचं पत्रसुद्धा ठेवायचं आहे. आता हे 1 रुपयाचं जे नाणं आपण श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण केले ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला तिकडनं उचलायचं. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या नाण्याला ठेवून त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे. आता ही पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा हा उपाय जर तुम्ही व्यवसायाकरता केला असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. ही जी पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं. अर्थात काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते, त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि अजा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.